श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा शेवटचा सर्ग वाचणार आहोत. नमस्कार, मी सौ सिया महाबळ. माझ्या सिया महाबळ या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. आपण हे श्री वाल्मिकी रामायण वाचत असताना एकही दिवस खंड पडू न देता दररोज हे रामायण वाचून आपण पूर्ण केलेले आहे. आपले रामायण वाचन आजचा सर्ग वाचल्यानंतर संपूर्ण होणार आहे. आजचा हा सर्ग आपण वाचणार आहोत तो सर्ग म्हणजे रामायण महाकाव्याचा उपसंहार आणि त्याचा महिमा सांगणारा आहे. आज आपले श्री वाल्मिकी रामायण वाचन संपूर्ण झाले आणि आता याच ग्रंथात पुढे असलेला श्री वाल्मिकी रामायण महात्म्य नावाचा 20-22 पानांचा एक अध्याय जो आहे तो आपण दररोज थोडा थोडा वाचणार आहोत. मग मात्र आपले रामायण वाचन पूर्ण होणार आहे. जवळजवळ गेले वर्षभर आपण श्री वाल्मिकी रामायण वाचनाच्या निमित्ताने सकाळी 6:30ला भेटतो आहोत. आता तर ही रोजचीच सवय झालेली आहे. मग आता पुढे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण काळजी करू नका. श्री वाल्मिकी रामायण वाचनानंतर आता लगेच आपण श्री व्यास विरचित अखंड महाभारत मराठी अनुवाद हे ग्रंथ वाचन सुरू करणार आहोत. त्यामुळे आता रामायणानंतर महाभारत वाचन ऐकण्यासाठी दररोजच्या वेळी म्हणजे सकाळी 6:30 वाजता तुमच्या भेटीला येणारच आहोत. तेव्हा पुन्हा भेट होईलच. अजूनही जर कोणी माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलवर बटन दाबा, म्हणजे दररोज 6:30ला सकाळी तुम्हाला माझा व्हिडिओ आल्यावर सूचना मिळेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. चला पुढे आता आपण आजचा उपसंहाराचा सर्ग वाचायला सुरुवात करूया. श्रीराम. कुश आणि लव म्हणतात महर्षी वाल्मिकींनी रचलेलं हे रामायण नावाचं श्रेष्ठ आख्यान उत्तरकांडासह इतकंच आहे. ब्रह्मदेवांनी देखील याची पूजा केलेली आहे. अशा प्रकारे भगवान श्रीराम पूर्वीप्रमाणेच आपल्या विष्णू रूपात स्वर्गलोकी विराजमान झाले. त्यांनी चराचर प्राण्यांसह हे त्रैलोक्य व्यापलेले आहे. त्या भगवंतांच्या पावन चारित्र्यानं परिपूर्ण असलेल्या या रामायण काव्याचं देव, गंधर्व, सिद्ध आणि महर्षी नित्य आनंदानं श्रवण करतात. हे प्रबंध काव्य आयुष्य आणि सौभाग्य वाढविणारं आहे. हे पापांचा नाश करणारं आहे. रामायण वेदासारखं आहे. विद्वान पुरुषांनी श्राद्धात हे वाचून इतरांना ऐकविणं आवश्यक आहे. याच्या पठणानं निपुत्रिकाला पुत्र आणि निर्धनाला धन मिळतं. जो प्रतिदिनी याच्या श्लोकाच्या एका चरणाचे देखील पठण करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. जो मनुष्य प्रतिदिनी पाप करतो तो जर याच्या एका श्लोकाचं देखील नित्य पठण करील तर तो सर्व पापराशींपासून मुक्त होईल. याची कथा ऐकणाऱ्या वाचकाला वस्त्र, गायी आणि सुवर्णाची दक्षिणा दिली पाहिजे. वाचक संतुष्ट झाल्यावर सर्व देव संतुष्ट होतात. हे रामायण नावाचं प्रबंध काव्य आयुष्याची वृद्धी करणारं आहे. जो मनुष्य प्रतिदिनी याचं पठण करतो त्याला या लोकी पुत्रपौत्रांची प्राप्ती होते आणि मनुष्य मृत्यूनंतर परलोकी देखील मान सन्मान प्राप्त होतो. जो प्रतिदिनी एकाग्रचित्त होऊन प्रातःकाळी, माध्यान्नी, अपराह्न काळी
किंवा सायंकाळी रामायणाचं पठण करतो त्याला कधीही कुठलंही दुःख होत नाही. श्री रघुनाथ स्वर्गलोकी गेल्यामुळं ही अयोध्यापुरी देखील खूप वर्षांपर्यंत शून्यवत पडून राहिली. मग राजा ऋषभाच्या वेळी ही पुन्हा आबादी आबाद होईल. प्रचेता पुत्र महर्षी वाल्मिकींनी अश्वमेध यज्ञाच्या समाप्तीनंतरची कथा तसंच उत्तरकांडासह रामायण नामक या ऐतिहासिक काव्याची निर्मिती केली. ब्रह्मदेवांनी देखील याला अनुमोदन दिलेलं होतं. या काव्यांच्या केवळ एका सर्गाचं श्रवण केलं तरी माणसाला 1000 अश्वमेध आणि 10,000 वायपेय यज्ञांचं फळ मिळतं. ज्यानं यालोकी रामायणाची कथा ऐकली त्यानं जणू प्रयागादी तीर्थ, गंगा आदी पवित्र नद्या, नैमिषारण्यादी वन आणि कुरुक्षेत्रादी पुण्यक्षेत्रांची यात्रा पूर्ण केली असे समजावे. जो सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात 1 भार सुवर्णाचं दान करतो आणि जो लोकात प्रतिदिनी रामायण ऐकतो ते दोघेही सारख्याच पुण्याचे धनी ठरतात. जो उत्तम श्रद्धेने संपन्न होऊन श्री रघुनाथांची कथा ऐकतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि विष्णुलोकी जातो. जो पूर्वकाळी वाल्मिकींनी निर्मिलेल्या या आदिकाव्याचे सदैव भक्तिभावाने श्रवण करतो तो भगवान विष्णूंसारखे रूप प्राप्त करून घेतो. याच्या श्रवणाने स्त्रीपुत्रांची प्राप्ती होते, धन आणि संपत्ती वाढते. हे पूर्ण सत्य आहे असे समजून मन ताब्यात ठेवून याचे श्रवण केले पाहिजे. हे परम उत्तम रामायण काव्य गायत्रीचे स्वरूप आहे. जो पुरुष प्रतिदिनी भक्तिभावाने श्रीरामांचे हे चरित्र ऐकतो किंवा वाचतो तो पापरहित होऊन दीर्घायुष्य प्राप्त करून घेतो. जो कल्याण प्राप्तीची इच्छा बाळगतो त्याने नित्य निरंतर श्री रघुनाथांचे चिंतन करणे आवश्यक आहे. ब्राह्मणांनी प्रतिदिनी हे प्रबंध काव्य इतरांना ऐकविले पाहिजे. जो या रामचरित्राचे पठण पूर्ण करतो तो प्राणक्षय झाल्यावर विष्णुलोकी जातो यात शंका नाही. इतकेच नव्हे तर त्याचे पिता, पितामह, प्रपितामह, वृद्ध पितामह आणि त्यांचे पिता देखील विष्णुलोकी जातात यात शंका नाही. श्रीरामांचे हे चरित्र धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्राप्त करून देणारे आहे. म्हणून प्रतिदिनी प्रयत्नपूर्वक निरंतर या उत्तम काव्याचे श्रवण करणे आवश्यक आहे. जो रामायण काव्याच्या वेळी केवळ एका श्लोकाच्या एका चरणाचे किंवा एका पदाचे भक्तिभावाने श्रवण करतो तो ब्रह्मलोकी जातो आणि ब्रह्मर्षींच्या पूजेस पात्र ठरतो. अशा प्रकारे या पुरातन आख्यानाचे तुम्ही सर्वजण विश्वासपूर्वक पठण करा. तुमचे कल्याण असो आणि भगवान विष्णूंच्या बलाचा विजय असो. इथे उत्तरकांड पूर्ण झाले. श्री वाल्मिकी रामायण सुद्धा इथे संपूर्ण झाले. आता उद्यापासून आपण श्री वाल्मिकी रामायण महात्म्य हा साधारण 20-22 पानांचा अध्याय आपण 9-10 भागात मिळून वाचूया आणि आपले रामायण वाचन पूर्ण करूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.